पहिला चेंडू या वेळेला आपण डॉट पाहतोय. स्वीप करण्याचा प्रयत्न, अपील त्या ठिकाणी झाली आहे. बॉल फाईन लेगला ट्रॅव्हल झाला, एक धाव इथे मिळाली आहे. आणखी एक मोठा सामना आपण या ठिकाणी पाहतोय. रुपाली ट्रान्सपोर्टच्या विरोधात MH स्पोर्ट्सच्या दोन संघादरम्यान. पहिली धाव धावफलकावरती आपण पाहतोय. नितीनच्या बॅटमधून ही पहिली धाव आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाजी करतोय पहिलं षटक घेऊन मार्गस्थ सुरेश गोराटकर. यावेळेचा हा चेंडू बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, चांगल्या लाईनवर हा बॉल पाहायला मिळाला. 40+ कॅटेगरीचे सध्या प्लेयर्स आपण पाहतोय. सलामीवीर MH स्पोर्ट्स संघाकडनं नितीन आणि सुरेश. तर गोलंदाजी करतोय आपण पाहतोय रुपाली ट्रान्सपोर्ट संघाचा गोलंदाज सुरेश गोराटकर. राईट आर्म ओव्हर द विकेट, पुन्हा एकदा सज्ज होतोय. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता इथे. बरोबर शरीराचा वेध घेणारा बॉल आणि एक धाव सहजगत्या पळून पूर्ण केली जाईल. पंचांचा लेग बाईचा इशारा. धावसंख्या आता 1 ने पुढे सरकत असताना 2 धावा. नितीन नांदुरकरने जर सिक्सर मारला तर बलवंत नांदुरकर यांच्याकडून 1000 रुपयांचे कॅश प्राइज त्यांना दिलं जाईल. यावेळेचा हा चेंडू आपण पाहतोय ऑन साइडला पूल केलाय. मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सुरू आणि 2 धावा बघता बघता पूर्ण झाल्यात. शेवटचा बॉल शिल्लक आहे. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 4. बलवंत नांदुरकर प्राइज आम्ही एकदाच अनाउन्स करतो आणि तो प्रेक्षकांपर्यंत प्लेयर पर्यंत पोहोचलेला आहे. अजून एकदा करतो, चला 1000 रुपये दिले जातील. यावेळेला पुन्हा एकदा फ्लिक करण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद. विकेटचं पतन, बिग विकेट. नितीन नांदुरकर बॅक टू द डगआउट.
त्याच्यामुळे आता त्याच्या विरोधात थोडासा संयमी खेळ पाहायला मिळालाय. धावसंख्या 2 ने पुढे सरकत असताना 8 वर या वेळेला पुन्हा एकदा लेग लांच करण्याचा प्रयत्न. अपील जोरदार त्या ठिकाणी. स्क्वेअर लेगला बॉल ट्रॅव्हल होतोय. मिळेल फक्त एकच धाव. सिंगल न स्कोर पुढे सरकत असताना 9 वर हळूहळू आता धावसंख्या पुढे नेण्याचा प्रयत्न या वेळेला केला जातोय. कुठेतरी संयमी सावध पवित्रा स्वीकारला. पहिल्या डावामध्ये 40 पर्यंत जर टोटल झाली तर आपण पाहिलं चांगली मॅच रंगू शकते. मागचा सामना आपण जरूर पाहिला. 34 धावांचं लक्ष पार करता आलं नव्हतं सार्थक 11ला. हा चेंडू या वेळेला आपण पाहतोय बॅटची एज जरूर घेतली आहे, मात्र कीपर कडनं मिस्टेक झाली आहे. एक धाव तिथे मिळेल. थोडासा बाहेर बॉल निघत होता आणि बॅट हलकासा स्पर्श करून बिहाइंड विकेट गेला. अशा प्रकारच्या कॅचेस मात्र तुम्हाला पकडाव्या लागतील. संघ मालकानं तुमच्यावर तुमच्या फ्रँचायझीने विश्वास दाखवलाय, तो विश्वास पूर्ण करण्यासाठी. स्कोर पुढे सरकत असताना 10 वर 10ला 1 सध्याची स्थिती आपण पाहतोय मैदानामध्ये. आकर्षक अशा ट्रॉफीज आणि महत्वाचं म्हणजे पूर्णपणे हे भगवमय वातावरण करून या ठिकाणी सोडले टेंभोलीकरांनी. कारण प्रभू श्रीराम मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा येतो आणि अगदी आपण या मैदानाच्या बरोबर चारही बाजूने बघितलं तर प्रभू श्रीरामांचे फ्लॅग आपल्याला झळकताना फडकताना पाहायला मिळतात. येत्या 22 जानेवारीला खऱ्या अर्थानं हिंदुस्थानामध्ये दिवाळी साजरी होणार. प्रभू श्रीराम मंदिर जीर्णोद्धार सोहळा यावेळेला रिव्हर्स अटेम्प्ट केलाय विथ द स्विंग. चांगला फटका सजवलाय. बॉल जातोय हवेच्या बरोबर सोबतीनं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. चौकार या ठिकाणी आले आणि धावसंख्या आपण पाहतोय 2 षटकांच्या समाप्तीनंतर 16 धावा धावफलकावर. चांगला खेळ पाहायला मिळाला. महत्वाचं म्हणजे मोनिशा विरुद्ध तब्बल 12 रन्स पूर्ण केल्या. 3 वेळा डबल पाहायला मिळाले आणि एक चौकार आदित्य भोईरने ठोकला. सेन्सिबल क्रिकेट. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 16 धावा. लीग मॅचेस मधील शेवटचा हा सामना. तिसरं षटक. यावेळेचा हा चेंडू ऑन द राईट समोरच्या दिशेनं ड्राइव्ह करत असताना स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा सहज पूर्ण झाल्यात. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. मुकेश नांदुरकर गोलंदाजी करण्यासाठी आला. मुन्ना वन ऑफ द ग्रेट ऍक्टर, वन ऑफ द ग्रेट क्रिकेटर, एक अष्टपैलू व्यक्तिमत्व. पुन्हा वळतोय ओव्हर द विकेटनं. यावेळेला पुन्हा एकदा विथ द बाउन्स गॅप मध्ये चेंडू पाठवलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑफला थोडासा फंबल झाला फिल्डर, त्याचा फायदा उचलला जातोय. 2 धावा इथे पूर्ण. खरं तर युट्यूब वर एकच नाव सध्या झळकले आणि त्यांचे मित्र बबली भगत या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचाही 7वी म्युझिक हा चॅनल सध्या भरपूर प्रसिद्ध आणि त्या चॅनल मध्ये देखील भरपूर मोठं योगदान राहिले ते म्हणजे एसके टीम आणि मुकेश नांदुरकरचं. प्रत्येक विकेट साठी 300 रुपयांचं कॅश प्राइज. प्रत्येक विकेट साठी 3 विकेट साठी 3000 रुपये. क्या बात आहे. विकेट हॅट्रिक साठी बबली भगत यांच्याकडून 3000 रुपयांचं प्राइज आणि पहिली विकेट इथे मिळाली आहे. पहिला धक्का या ठिकाणी देत असताना टीम एमएच स्पोर्ट्सला मुकेश नांदुरकर.
सेमीफायनल मॅच फायनल मॅच साठी सामनावीरासाठी फ्रूट बॅग त्यांच्या माध्यमातून आलेले आहेत। स्वस्त खा मस्त रहा असा संदेश नक्कीच त्यांच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला जातोय। आणि आता तिळगुळ सध्या आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आलेले आहेत। तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला। ऑर्गनायझिंग टीम जरा संपर्क साधा प्लीज। टीपीएल ऑर्गनायझर्स सेमीफायनलचा लॉट्स आमच्यापर्यंत पोहोचवा प्लीज। नवीन बॅटर मंदार गोराटकर मैदानामध्ये एंटर होतोय। मुकेशला सफलता मिळाली आहे। विकेटची हॅट्रिक पूर्ण केली तर 3000 रुपयांचं बक्षीस त्यांना दिलं जाईल। पुन्हा एकदा सज्ज होतोय राईट आर्म ओव्हर द विकेट ना। ओ फुल टॉस बॉल होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे रनआउटची संधी असेल, फलंदाज होते धावबाद, चुकीचा कॉल पाहायला मिळाला आणि एक मोठी विकेट या ठिकाणी रुपाली ट्रान्सपोर्टला मिळते। मंदार गोराटकर बाद। तर बघा आमच्यापर्यंत लॉस आलेला आहे। पहिला सेमीफायनलचा सामना असेल केक क्राउन अँड कंपनीच्या विरुद्ध एसएस आर्मी या दोन संघादरम्यान। तर दोन्ही कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी सज्ज राहायचं आहे। सेमीफायनलचा टॉस यावेळेचा हा फटका आपण पाहतोय क्रॅकिंग स्ट्रोक, एक्स्ट्रा कव्हरला बॉल ट्रॅव्हल होतोय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत। आता इथून आदित्यच्या खांद्यांवर फार मोठी जबाबदारी असेल, कारण संघ आता अडचणीमध्ये सापडले। याचं कारण मंदार ही बाद झाला। मंदार एक विस्फोटक बॅटर आणि वेल फिनिशर आणि महत्वाचं म्हणजे चालू सीझन मध्ये चांगल्या फॉर्मात असलेला खेळाडू आहे। मुकेशला ती सफलता मिळाली। एक रनआउटच्या स्वरूपामध्ये त्याने गडी बाद केला। धावसंख्या धावफलकावरती 22 आहे। इथून आता एमएच स्पोर्ट्सला पुढे जायचं असेल तर आदित्य भोईरला चांगला खेळ करावा लागेल। पुन्हा एकदा आपण पाहतो चेंडूला कवचला पाठवलं, पुश करत असताना दुसरी धाव इथे घेण्याचा प्रयत्न केला आणि याही वेळेला 2 रन्स पूर्ण केल्या जात आहेत। धावसंख्या 2-2 ने आता पुढे सरकवल्या जात आहेत आणि धावसंख्या आपण पाहतोय 24 च्या आकड्यावर। 3 षटकांचा खेळ इथे संपल्यानंतर 24 धावा धावफलकावरती। अजूनही 2 षटक शिल्लक आहेत आणि इथून मी म्हणेल 20 धावा अजून जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण 40च्या वर जोही संघ जातोय तो चांगला फाईट बॅक इथे देताना दिसलाय। फर्स्ट सेमीफायनल एसएस आर्मी विरुद्ध केक क्राउन अँड कंपनी आणि दुसरा सेमीफायनलचा सामना असेल रोहिदास स्मृतीच्या विरुद्ध चालू सामन्यातील विजेता संघ। स्विंग केला ऑन साइडला, मोठा फटका, मनीष पाटील डाऊन दी बॉल, मिस्टेक होणार नाही फलंदाज बाद। विकेट मिळाली आहे टीम रुपाली ट्रान्सपोर्टला।
सूरज पाटील नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर होतोय. किरण काठेनं पहिल्याच बॉलवर सफलता मिळवली आहे. नक्कीच पराग पाटील यांच्याकडून फायनल सेमीफायनल्सच्या मॅचेससाठी फ्रूट बॅग आलेले आहेत. मॅन ऑफ द मॅच मध्ये थोडीशी वाढ केली आहे. सूरज पाटील साठी हा बॉल बॅटची आतली कडा बॉल बिहाइंड द विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने सरकतोय. निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. लकी चौकार एमएच संघासाठी. अल्ताफ शेख आपले 300 रुपये कुमार गोराटकर यांच्याकडे आहेत. एकोणतीस धावा धावफलकावरती. किरण काटेला ही दुसरी सफलता मिळाली आणि मी म्हणेल या मॅच मध्ये सर्वात मोठी विकेट. नवीन फलंदाज गीतेश गोराटकर. फुल टॉस बॉल आडव्या बॅटने प्रहार केल्या बॉलवरती डीप मध्ये मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि बघता बघता 2 धावा सहजगत्या त्या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आता डाव सांभाळावा लागेल गीतेश कोराटकर आणि सूरज पाटीलला. सहा फलंदाज आतापर्यंत बाद झाले. धावसंख्या धावफलकावरती आहे 31 रन्स. यावेळेचा हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतो. ऑफड्राईव्हचा फटका लॉंग ऑफला बॉल ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक बॉलवरती झपाटलेत मात्र थोडीशी मिसफिल्डिंग पाहायला मिळाली आणि त्याचा फायदा फलंदाजांनी उचललाय. 2 रन्स पूर्ण केल्या जात आहेत. अविनाश नांदुरकर खरं तर खुश असतील ज्या पद्धतीने खेळ सध्याच्या घडीला सुरू आहे रुपाली ट्रान्सपोर्टचा. मात्र एका बाजूला हेमंत गोराटकर आणि मंकेश गोरसईकर थोडेसे नाराज असतील कारण ज्या रन्स त्यांना हव्या होत्या त्या रन्स आतापर्यंत बनलेल्या नाहीयेत. धावसंख्या धावफलकावरती 33. अंतिम षटक शिल्लक आणि शेवटच्या षटकामध्ये इथून 10च्या वर धावा आल्या तर एक चांगला फाईट बॅक पाहायला मिळेल.
रोहिदास स्मृती आपण सज्ज राहायचं आहे. अंतिम षटक मोनिश पाटील गोलंदाजी करण्यासाठी येतोय. आपल्या स्पेल मधील हे शेवटचं षटक सध्या तो हाताळेल. लेफ्ट आर्म बॉलर राउंड विकेट. पहिला बॉल या वेळेला चांगल्या लेंथवर यॉर्कर लेंथ पाहायला मिळाली. निर्धाव चेंडू आलाय. डॉट बॉलने आपल्या षटकाला सुरुवात करत असताना धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 33. स्विंग केला ऑन साइडला. व्हॉट अ शॉट. अमेझिंग टायमिंग. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अक्रॉस द लाईन अगेन्स्ट द स्विंग. षटकार. हे बघू शकता आपण रिप्ले मध्ये. शफल झाला अगेन्स्ट द स्विंग. जसा बॉल बाहेर वळत होता त्याच्या स्विंगला कट केला. अगदी स्लॉट मध्ये घेत असताना मिड विकेटच्या बाहेर सूरज पाटीलने हा षटकार ठोकलाय. धावसंख्या 39. चांगली टोटल आता आपण पाहतोय. पुन्हा एकदा वन मोर विकेट. अनदर ह्यूज हिट. बॅक टू बॅक 2 सिक्सर. व्हॉट अ बॅटिंग. बॅटिंग. खांद्यांवर जबाबदारी स्वीकारत असताना लगातार 2 षटकार त्याने ठोकलेत. अफलातून खेळ या ठिकाणी साकारत असताना धावसंख्या 45 वर. आता MH स्पोर्ट्स संघ कुठेतरी सुस्थितीमध्ये. सर्व काही आता सुरळीत चालू आहे कारण संघाच्या प्रमुख गोलंदाजावर आक्रमण केलंय जो संघाचा आयकॉन आहे. मोनिश पुन्हा सज्ज. बॅकफुटला गेले. पंच केलाय. क्लासिकल फटका. काय बॅटिंग करतोय सूरज. आज मंत्रमुग्ध केले सूरजनं. बरोबर बॉलच्या मेरिटवर तो बॅटिंग करतोय. 2 ने स्कोर पुढे सरकत असताना 47 रन्स आफ्टर नून सेशन. आणि आता आपण पाहतोय दुपारच्या सत्रामध्ये चांगल्या रन्स धावफलकावरती पाहायला मिळतात. चांगली मॅच पाहायला मिळेल कारण जो जिंकणार तो सेमी फायनल मध्ये पोहोचणार. मोनिश पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा मोठा फटका. इथे मिस टायमिंग आहे. फिल्डर प्रयत्न करतोय झेल घेण्याचा. पुन्हा 2 रन्स पूर्ण केल्या जातील. शेवटच्या षटकामध्ये अक्षरशः लुटले मी म्हणेल गोलंदाजाला. आतापर्यंत 16 रन्स या षटकामध्ये खर्च केलेत. धावसंख्या धावफलकावरती 49. खरं तर मोनिश एक प्रमुख गोलंदाज म्हणून व्यावसायिक क्रिकेटही खेळतो आणि ग्रामीण क्रिकेटही खेळतो. मात्र त्याच्या विरोधात आक्रमण केलं सूरज पाटीलनं. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न या वेळेला मात्र चांगल्या लेंथवर. आणि याचबरोबर 5 षटकांचा केस संपला. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 49 टार्गेट असेल 50 धावसंख्येचं रुपाली ट्रान्सपोर्टला हा सामना जिंकण्यासाठी. जाऊया आपण डीजे मॅन कडे. पुन्हा एकदा ऐकूया सुमधुर संगीत.
करावं लागेल. ऐकूया पुन्हा एकदा TPL च्या पहिला पर्वापासून विशाल पाटील टेंबोली प्रीमियर लीग सोबत जोडलेला आहे आणि त्याची एक वेगळी बॉन्डिंग या स्पर्धेसोबत आहे, टेंबोली गावासोबत आहे आणि ऐकूया त्याचा आवाज सेकंड इनिंग मध्ये. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच समीरजी. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. टेंबोली प्रीमियर लीग 2024 मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. सीझन 3 आपण पाहतात आणि जी बॅटल आहे सध्याच्या घडीला 4 मित्रांमध्ये ही बॅटल आहे असं देखील आपण म्हणू शकतो. एका बाजूने मंदार आहेत, आदित्य आहे, तर दुसऱ्या बाजूने मनीष आहे, मोनिश आहे. या बॅटल मध्ये आता कोण बाजी मारेल? मॅचला सुरुवात. पहिलं सत्र आपण बघितलं जिथनं रन्स बनवला गेला पहिल्या सत्रामध्ये. 49 बनवला गेला, 50 धावांचा लक्ष्य. यानंतर सेमीफायनल 1 आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच या मॅचची विजेता टीम आणि टीम रोहिदास मोदी 11 मध्ये ती मॅच असेल. बघा हा सामना जसा समाप्त होईल 10-15 मिनिटाचा ब्रेक असेल, त्यानंतर सेमीफायनल आपण सुरुवात करू. पहिलाच बॉल इम्प्रोव्हायझेशन पाहायला मिळालं. अगदी शफल होऊन हा फटका खाली क्षेत्र बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिल्याच बॉल वरती हा धमाकेदार फटका चौकार. बॉल फेस न करता सुरेश गोराटकर आता डगआउटच्या दिशेने जातील. पहिला धक्का फलंदाज बाद. सफलता मिळाली रनआउटच्या स्वरूपामध्ये. पहिला धक्का लागला. 50 धावेंचं लक्ष्य आहे. अगदी मॉर्निंग सेशन पासून पहिला असा सामना आता पाहायला मिळाला ज्याच्यामध्ये 50 हा आकडा आपल्याला पाहायला मिळाला. कारण सकाळच्या सत्रापासून आपण बघितलं तर लो स्कोरिंग मॅचेस होत होत्या, पण या मॅचमध्ये बॅटिंग आपल्याला चांगली पाहायला मिळाली. सुरेश पाटीलची ज्याच्या बॅटमधनं मोनिशच्या अगेन्स्ट 2 मोठे फटके आपण लास्ट ओव्हरमध्ये बघितलं आणि त्याच्या चांगल्या बॅटिंगच्या जोरावरती एक चांगला टोटल या मॅचमध्ये MH स्पोर्ट्सने उभा केला. क्रमांक 3 वरती नवीन फलंदाज छत्रपती पाटील. स्वीपचा हा फटका काय शॉट आहे, अप्रतिम फटका. अगदी क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा हा स्ट्रोक.
छत्रपती पाटील अगदी पहिलाच बॉल फेस करत होते. स्वीपचा हा फटका 4 धावा दरम्यान इथं मिळाला आणि छत्रपती हे नाव ऐकताच अगदी अंगामध्ये एक वेगळी ऊर्जा येते. कारण ज्या दैवतामुळे आज आपल्या मंदिरावरती कळस आहे आणि दारासमोर तुळस आहे, ते नाव म्हणजे अखंड हिंदुस्थानाचे सम्राट छत्रपती शिवाजी महाराज. कारण मराठी माणसाला स्वाभिमानाने जगणं जर कोणी शिकवलं, लढणं जर कोणी शिकवलं, ते म्हणजे नाव छत्रपती शिवाजी महाराज. आणि छत्रपती पाटील सध्याच्या घडीला चांगली बॅटिंग करतात. सिंगल इथनं घेतली गेली आणि मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला भागमभाग ओव्हरथ्रो देखील झाला. रोहिदास मोते 11ने जर फायनल मॅच जिंकली, स्पर्धेवरती नाव कोरलं, तर प्रतीक पाटील यांच्या माध्यमातून प्राइज आताच अनाऊन्स झालं की संध्याकाळच्या जेवणाची सोय, मेजवानी, धावा तुम्ही सिलेक्ट करा, खर्च प्रतीक पाटीलचा असेल. धावफलक जर आपण बघितलं तर या 2 धावांच्या मदतीने आता डबल 1, 11 धावा धावफलकावरती चांगली सुरुवात आहे. कारण अगदी जर आपण बघितलं या ओव्हरमध्ये अगदी पहिल्याच बॉलवरती चौकार आला, त्यानंतर रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट होती. अंपायर्स लास्ट बॉलवरती फक्त 1 धाव, 1 शॉट आहे का? फक्त 1च धाव असेल, म्हणजे धावफलक 10 वरती. सिक्सर हॅट्रिक जर मुकेश नांदुरकर यांनी कंप्लीट केली तर पिंटे आता नांदुरकरांच्या माध्यमातून 500 दिले जातील. बॉल हवेमध्ये आहे, पुन्हा एकदा मिसफिल्ड, दोन्ही फिल्डर्सला भेदलं, इनफिल्डला क्लिअर केलं, आउटफिल्ड फास्ट, थांबवणं कठीण. बॉल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे जातो आणि एक क्लासिकल स्ट्रोक 4. बलवंत दादा नांदुरकर दादांच्या माध्यमातून एक प्राइज आताच अनाऊन्स झालं. सलगचे 2 षटकार जर मुकेश नांदुरकर यांच्या बॅटमधनं आले तर रोख 5000 रुपयाचं प्राइज दिलं जाईल. सध्याच्या घडीला काका देखील फुल फॉर्म मध्ये आहेत. विशाल दादा राऊत त्यांचं देखील आगमन सातत्याने जुनांदुर्गी संघ असो, टेंबिवली संघ असतो, ज्यांना ते सपोर्ट देत असतात आणि आज ते उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करतो, दादा आपण देखील व्यासपीठावरती आपलं देखील TPL 2024 मध्ये हार्दिक स्वागत. बघा येणाऱ्या बॅटिंग क्रमामध्ये अजून देखील मोनिश पाटील, मनीष पाटील त्यांचं येणं बाकी. आणि कालचा दिवस, कालची रात्र आदित्यने गाजवली. ॲज अ बॅटर म्हणून सुरुवात केली, बट आता ॲज अ मेन बॉलर म्हणून टीम मध्ये खेळतो. हरकत नाहीये, आपल्या संघासाठी ज्याही परीने आपल्याला एफर्ट्स देता येतील, कंट्रीब्युशन देता येतील, ते देणं गरजेचं आहे. आणि आदित्य भोईर नो डाऊट सध्याच्या घडीला गोलंदाजीमध्ये देखील त्याचं चांगलं कार्य आपण ग्रामीण क्रिकेटमध्ये पाहत आहोत. फुलर लेंथ होता, बॅटची कडा लागली, बॉल मागे चालला, आता स्वतः विकेट किपर पोहोचता, तोपर्यंत एक सिंगल इथं घेतली जाईल. धावफलक या एका धावेच्या मदतीने आता 15 वरती. चांगली सुरुवात, एक दमदार सुरुवात अगदी या 50 धाव्यांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अर्थातच रुपाली ट्रान्सपोर्ट टीमच्या माध्यमातून स्पेशली त्याच्यामध्ये आपण उल्लेख करूया मुकेश नांदुरकर सर ज्यांच्या बॅटमध्ये 2 चौकार आले, त्याचप्रमाणे छत्रपती पाटील यांच्या बॅटमध्ये देखील एक चौकार. आफ्टर फर्स्ट ओव्हर 15 ऑन अ बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. कुमार गोराडकर, कुमार दादा जरा व्यासपीठावरती या. येणारे 24 चेंडू आणि हा सामना जिंकण्यासाठी आता 35 धावेंची आवश्यकता. सध्याच्या घडीला मॅच इन कंट्रोल आहे असं आपण म्हणू शकतो, बिकॉज फर्स्ट ओव्हर मध्ये 15 आल्या.
धनाजी दादा गोराटकर साहेबांनी 300 रुपयाचं प्राइज कॅश प्राइज दिलं होतं. अल्ताफ शेखला ते देखील दिले जातं. आदित्य तयार होतोय दरमाडीतनं गोलंदाजी मार्क वरती. कालच्या दिवसामध्ये अवघ्या 4 चेंडूमध्ये 1 धाव त्याने डिफेंड केली आणि त्याने सांगून दिलं क्रिकेटला की एका धावेचं महत्व देखील भरपूर आहे. एका धावेवरती देखील लढाई लढली जाऊ शकते ते त्याने कालच्या दिवसामध्ये दाखवलं. बघा जी माहिती आमच्यापर्यंत प्रतीक पाटील पोहोचवतायत की हा सामना जसा संपेल एक 10 मिनिटाचा ब्रेक असेल त्यानंतर या मॅचची विजेता टीम सेमीफायनल 1 खेळेल रोहिदास मोती 11 सोबत. ही गोष्ट दोन्ही संघांनी लक्षात ठेवा. मोनिश पाटील आता मैदानाच्या आतमध्ये येतात बिकॉज रिटायर्ड हर्डच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाहेर गेले. छत्रपती पाटील 24 चेंडू 35 धावांची आवश्यकता. ही बॅटल आता फार चांगली रंगेल कारण मी उल्लेख केला होता की ही लढत 4 मित्रांमध्ये. एका संघामध्ये विचार केला आदित्य आहेत मंदार आहेत तर दुसऱ्या बाजूला 2 बंधू मोनिश आणि मनीष. ओव्हर द विकेट. आदित्यचा हा बॉल हवेमध्ये होता की काय. एका मोमेंटला असं देखील वाटलं की लीडिंग एज लागलाय की काय. तसंच काही घडलं जणू काय. बट बॉल आय थिंक 1 बाउन्स गेला. त्या अनुषंगाने आपण बघितलं तर हा डॉट बॉल येतो. डॉट बॉलने या षटकाची सुरुवात. अजून देखील 23 चेंडूमध्ये 35 धावांची आवश्यकता. मोनिशचं मैदानाच्या आतमध्ये टिकणं गरजेचं आहे. मोनिशसाठी बॉल हाफ ट्रॅकर पूल केला. फुल फुल बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मोनिश पाटीलचं टशन मैदानाच्या आतमध्ये पहिला ब्लास्ट मोनिशच्या बॅटमधनं. सिक्सर. तर रुपाली ट्रान्सपोर्टने फायनल मॅच जिंकली. या स्पर्धेवरती नाव कोरलं तर मोनिश पाटील मनीष पाटीलला प्रतीक दादांकडून दोघांना बॅट दिली जाईल. स्लॉक करायचा होता. बॅटचा संपर्क आलाय की नाही ते देखील पाहावं लागेल. सिंगल तर कंप्लीट झाली. यस बॅटचा संपर्क होता. इनर एज लागली होती. एक सिंगल इथनं घेतली जाईल. धावफळक्या एका धावेच्या मदतीने. आता 22 वरती इथनं हा सामना जिंकण्यासाठी आता 28 धावांची आवश्यकता आहे. आता आदित्यला एखाद्या गोष्टीचा विचार करावा लागेल की मोनिशची विकेट जितक्या लवकर काढता येईल तितकं चांगलं असेल. कारण जर हा सामना गमावला तर ही देखील नॉकआउटच मॅच आहे. जिंकले तर सेमीफायनल, हरले तर या स्पर्धेला टाटा बाय बाय करावं लागेल. त्या अनुषंगाने कोणत्याही संघाला या परिस्थितीमध्ये हार मंजूर नाहीये. त्या अनुषंगाने मोनिश मैदानाच्या आतमध्ये आला. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. इनसाइड आउटचा हा फटका डीप एक्स्ट्रा कव्हरला. फुल सिंगल रन दरम्यान घेतली जाईल. धावफळक या एका धावेच्या मदतीने आता पुढे जातो 23 वरती. म्हणजे अजून देखील 27 धावांची आवश्यकता. आता कॅल्क्युलेशन सुरू ठेवावं लागेल कारण मोनिशची विकेट जर नाही काढली ना तर हा फलंदाज इतकी क्षमता ठेवतोय की फार काळा आधी देखील मॅच संपवू शकतोय. कारण मोठे फटके खेळण्यामध्ये अगदी कॅपेबल आहे. मोठे फटके अगदी सहजरित्या मोनिश खेळतो. एक मोठा फटका या षटकामध्ये देखील आपण बघितला. आदित्यच्या अगेन्स्ट विकेटसाठी अटेम्प्ट करावा लागेल. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. आता धीमा गतीने बॉल टाकला होता. लोवर फुल टॉस होता. बॅक टू द बॉलर स्ट्रोक केलं. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये आता चांगली फिल्डिंग आपल्याला आदित्य भोईरशी पाहायला मिळाली. डॉट बॉल आला आणि या षटकामधला हा शेवटचा चेंडू असेल. धावफळक 23 म्हणजे येणारे 19 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. शेवटचा बॉल अगदी महत्वाचा असेल. पुलचा हा फटका हाफ ट्रॅकर लाईन लवकर पिक केली. पॉवर आहे मोनिश पाटीलची. हा बॉल देखील डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग लंबी वे अनदर बिग वन. सिक्सर. तो म्हटलं जाता ना कि अगर आपके हौसले बुलंद हो ना तो पहाड़ियों जैसी ऊंचाइयां भी आपको मिट्टी के ढेर समान नजर आती है. आणि सध्याच्या घडीला मोनिश पाटील आत्मविश्वासाची कोणतीच कमी नाहीये.
आणि त्याच्या बॅटिंगमध्ये त्या गोष्टी देखील आपल्याला पाहायला मिळतात. वल्ली कॉन्फिडन्स स्ट्रोक्स पाहायला मिळाले. 2 पुलचे फटके लास्ट ओव्हरमध्ये आदित्यच्या अगेन्स्ट 2 षटकार आले. 2 षटकांची समाप्ती देखील झाली. रन्स बनवल्या गेल्या 29 म्हणजे येणारे 18 चेंडू आणि हा सामना जिंकण्यासाठी आता 21 धावांची आवश्यकता. इक्वेशन थोडं सोपं झालंय कारण आस्किंग रेट देखील आता 7 वरती येऊन थांबला आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हे समीकरण डिफेंड करणं कंपॅरिझन जर आपण केलं अदर मॅचेसचं तर फार कठीण आहे. बट कालच्या दिवसामध्ये आदित्यने सांगून दिलं की एका धावेवरती देखील आम्ही लढू शकतो, जिंकू शकतो. आता ते आज लीग क्रिकेटमध्ये तो आपल्या टीमसाठी करेल का? कारण 18 मध्ये आता 21 बाकी आहेत. बघा जर पॉझिटिव्ह माइंडसेटने विचार केला तर 21 अजून देखील आहेत. 21 वरती देखील लढाई होऊ शकते. आता मंदार तयार होतात गोलंदाजी करण्यासाठी. समोर आता स्ट्रायकिंग एंड वरती मुकेश नांदुरकर ज्यांच्यासाठी प्राइज लावलं गेलं होतं. बलवंत नांदुरकर दादांच्या माध्यमातून 2 सलगच्या षटकारांसाठी 5,000 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाईल. मंदार तयार होतो. एक इकॉनॉमिकल ओव्हर येणं गरजेचं. मंदारचा पहिलाच बॉल फुल अर्ले समोरच्या दिशेने प्रहार ओढ कॅच. अप्रतिम कॅच दरम्यान इथं टिपली आणि ही कॅच नाहीये तर ही मॅच मध्ये कमबॅक करण्याची ही संधी मंदारने निर्माण करून दिली. फलंदाज बाद. मागच्या दिशेने जाऊया. सफलता मिळाली बट बॅटर बाद झाले मुकेश नांदुरकर. आता 2 बंधूंची जोडी. या जोडीने आज ऑल ओव्हर टेंबिवली क्रिकेटसाठी भरपूर चांगला खेळ दाखवला आणि फिल्डिंगचे ज्वलंत उदाहरण त्याने खऱ्या अर्थाने टेनिस बॉल क्रिकेटसाठी प्रस्थापित केले. त्यामध्ये अजून देखील जीत भोईरची ती कॅच मला अजून देखील आठवते जी पकडली होती जोबिलीच्या स्पर्धेमध्ये मोनिश पाटील. आणि मोनिश त्या गोष्टींसाठी जाणला देखील जातो. फिल्डिंगमध्ये अगदी क्विक आणि जेव्हा तो बॅटिंग करण्यासाठी येतो ज्याप्रमाणे त्याची बॅट चालते. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये जर ओएन मॉर्गनची बॅटिंग कधी बघितली असेल ना तर त्याप्रमाणे त्याची बॅट स्विंग आणि मोठी फटके अगदी सहजरित्या तो खेळतो. मनीषाला पहिलाच बॉल फॉलिंग स्वीप खेळायचं होतं. बॉल हवेमध्ये आहे. फिल्डर पोहोचतायत. थोडे दूर राहिले. सुरेश नांदुरकर होते थोडे दूर राहिले आणि त्या अनुषंगाने या बॉलवरती 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण केल्या जातील. 2 धावा आल्या. धावफलक 2 धावांच्या मदतीने आता 30 माफी सुद्धा 31 31 धावा धावफलकावरती म्हणजे 19 धावांची आवश्यकता असेल. मोनिश आणि मनीषला एक गोष्ट तर ठाऊक आहे की इथनं सिंगल डबलने देखील हे टोटल चेंज होऊ शकतं. कारण 16 चेंडूमध्ये 19 धावा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जर तुमचे 2 वेल सेट बॅट्समन क्रीजवरती आहेत ना तर 10 आउट ऑफ 9 टाइम्स हे इक्वेशन चेंज होऊ शकतं. त्यासाठी इथं जास्त रिस्क न घेता स्ट्राईक रोटेट करणं या गोष्टींकडे लक्ष द्यावं लागेल. पायावरती बॉल टाकला. फ्लिकचा हा फटका. गॅप भरपूर मोठा आहे. आउटफील्ड देखील फास्ट. फिल्डर वेगाने पोहोचतायत आणि स्पेशली सुरेश नांदुरकर यांचं जितकं कौतुक करावं तितकं कमी. कारण अगदी वयाच्या 40 नंतर सुद्धा जो एफर्ट त्यांनी दाखवला ना डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये कौतुकास पात्र. कारण एका चरणावरती असं देखील वाटलं की 4 धावा इझिली मिळतील बट अगदी वेगाने पोहोचले. फिल्डिंग देखील चांगली राहिली तोपर्यंत दरम्यान या 3 धावा पूर्ण. धावफलक आता 34 म्हणजे 16 धावांची आवश्यकता. बघा मॅच मध्ये टीम MH स्पोर्ट्सला एकमेव मार्ग आहे कमबॅक करण्याचा. तो म्हणजे विकेट घ्याव्या लागतील. इकॉनॉमिकल बॉलिंग इथनं करावी लागेल. कारण जर मोनिश आणि मनीष इथनं खेळून गेला तर नो डाऊट ते सामना घेऊनच जातील. त्यासाठी विकेट काढावी लागेल. आता मंदारला काहीतरी एक्स्ट्रा एफर्ट्स बॉलिंग मध्ये लावावे लागतील. कारण या क्रिकेटच्या पतलावरती बघा जेव्हा अपॉर्च्युनिटी मिळत नाही ना तेव्हा अपॉर्च्युनिटी क्रिएट करावी लागते.
प्रत्येकी वेळेस नशिबाच्या जीवावरती उभं राहण्यापेक्षा तुमच्या कर्मांच्या जोरावरती, मेहनतीच्या जोरावरती लढण्याचा प्रयत्न करा आणि तेच धर्मान आता करायचं आहे MS स्पोर्ट्सला. मी या अगोदर देखील एका गोष्टीचा उल्लेख केला की नशीब देखील त्या व्यक्तीसमोर झुकतो जो लढण्याची आणि मेहनत करण्याची तयारी दाखवतो. आता ती तयारी MS स्पोर्ट्सच्या मॅचमध्ये दाखवेल का? पायावरती बॉल होता, फ्लिकचा हा फटका, डीप मिड विकेटला फोल्डर आता वेगाने पोहोचतायत, 2 पोहोचतात. आदित्यने बॉल अगदी पकडला, थ्रो केला, तोपर्यंत 2 धावा अगदी सहजरित्या इथनं पूर्ण केल्या जातील. या बॅटलमध्ये बघा सध्याच्या घडीला स्ट्रगल सुरू आहे. अजून देखील 2 धावांच्या मदतीने धावफलक आता 36 म्हणजे 14 धावांची आवश्यकता. येणारे बॉल शिल्लक त्या मॅच मध्ये. आता रन बॉल इक्वेशन 14 चेंडूमध्ये 14. अजून देखील प्रयत्न तर संपले नाहीयेत टीम MS स्पोर्ट्सचे, बिकॉज नॉकआउट आहे. सेमी फायनलचा तिकीट आता कोण बुक करेल? शफल झालाय मोनिश. लेट कटचा हा फटका, फक्त गतीचा वापर केला, बॉल मागे चालला, फोल्डर आता पोहोचता तोपर्यंत दरम्यान 2 धावा इथनं पूर्ण केल्या जातील. सेन्सिबल क्रिकेट, कारण मी उल्लेख केला होता की परिस्थितीनुसार ॲज अ प्लेअर तुम्हाला खेळता आलं पाहिजे आणि सध्याच्या घडीला परिस्थितीनुसार बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये मोनिश करतो. माहिती आहे की मोठ्या फटक्यांची गरजच नाही आहे. सिंगल डबल इथनं घेतले जातात. 2 आल्या म्हणजे बॉल शिल्लक असेल 13 आणि 12 धावांची आवश्यकता. अप्रतिम स्पर्धा सीझन 3 आपण पाहताय. टेंबिवली प्रीमियर लीगची अस्मिता, सन्मान आणि अस्तित्व जपणारी ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा. कारण क्रिकेटचा वारसा या गावामध्ये अनेक वर्षांपासून जपला जातोय आणि सध्याच्या घडीला टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये ग्रामीण फॉर्मॅटमधले एक दिग्गज टीम म्हणून टेंबिवली गावाकडे नेहमीच पाहिलं जातं आणि त्याच टेंबिवली गावाची मान सन्मान प्रतिष्ठा वाढवणारी ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा TPL 2024. स्लॉक स्वीप, ओन हिट, मिडल ऑफ द बॅट, बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंपायर सिग्नल येतो. यस, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा पार. मोनिश पाटीलच्या बॅटमधनं हा अडकीर एक धमाकेदार फटका, षटकार. कार पार्किंग झोन मध्ये पार्क करा. 12 चेंडू मध्ये 6 ची आवश्यकता. आदित्यचा पहिलाच बॉल स्विच हिट खेळायचा होता. सिंगल रन रमाणीतनं घेतली जाईल. या जोडीचं जे महत्व आहे ना ते अगदी या नॉकआउट मॅच मध्ये समजलं. कारण अगदी 50 धावांच्या चेज मध्ये अगदी पूर्ण आत्मविश्वासाने मोनिशने ज्याप्रमाणे बॅटिंग केली, परिस्थिती भलेही खराब होती पण त्या खराब परिस्थितीमधनं तो मैदानाच्या आतमध्ये आला. 3 मोठे फटके त्याच्या बॅटमधनं आले. आतापर्यंत इंडिव्हिज्युअली तो खेळतोय. 23 धावेवरती आणि इथं फक्त 5 धावांची आवश्यकता. ऑन साइडला खेळायचं होतं. बॅटाने बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल येतोय. एक डॉट बॉलने जास्त काही डिफरन्स इथं क्रिएट होणार नाहीये या मॅच मध्ये. आता कमबॅक फार कठीण आहे टीम MS स्पोर्ट्स साठी. कारण बघा 50 धावा डिफेंड करत असताना आपण सुरुवात बघितली. पहिल्या षटकामध्ये 15 आल्या. त्यानंतर आपण बघितलं जसं आदित्य आला, आदित्यच्या अगेन्स्ट देखील प्रहार झाले. धीम्या गतीने बॉल टाकलाय. अपील देखील सुरू आहे. अंपायर्सने देखील नकारलं. मोनिशने देखील सांगितलं की बॅट चेंज नाहीये. जर असती तर मी स्वतःच बाहेर गेलो असतो.
डॉट बॉल इथनं येतो 9 चेंडूंमध्ये 5 धावांची आवश्यकता. आदित्यच्या अगेन्स्ट देखील आपल्याला प्रहार भरपूर सारे पाहायला मिळाले. 5 धावांची आवश्यकता. पुढचा बॉल स्लॉग स्वीप, बॉल हवेमध्ये आहे आणि फिल्डर दरम्यान पोहोचतायत आणि कॅच देखील ड्रॉप झाली. दुसऱ्या धावेसाठी देखील मोनिश आता वेगाने परतला आणि 2 धावा दरम्यान इथनं पूर्ण केल्या जातील. बघ खऱ्या अर्थाने जर आपण विचार केला तर इथनं ज्याप्रमाणे रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली ना, भिवंडी ग्रामीणचा चित्ता देखील आपण त्याला म्हणू शकतो. कारण ज्याप्रमाणे आउटफील्ड मध्ये जेव्हा फिल्डिंग करतो, जेव्हा बॅटिंग करत असतो, ज्याप्रमाणे रनिंग बिटवीन द विकेट त्याची आहे अप्रतिम. फिटनेस लेवल देखील तितकाच चांगला आणि त्याचा खेळ देखील तितकाच चांगला आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. फक्त 3 धावांची आवश्यकता आहे मॅच मध्ये. अपील फिंगर अप LBWच्या स्वरूपामध्ये मोनिश पाटीलला आता जावं लागेल वापस. बट जे कार्य, जी जिम्मेदारी त्याच्या खांद्यांवरती होती की आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जायचं आहे, ते कार्य, ती जिम्मेदारी त्याने अगदी योग्यरित्या पार पाडली. कारण इथनं हा सामना जिंकण्यासाठी फक्त 3 धावांची आवश्यकता टीम रुपाली ट्रान्सपोर्टला. नमन भक्त हनुमान को, नमन भक्त हनुमान को. जो केसरी के लाल में येस, शॉर्ट पॉकेट मैदानाच्या आतमध्ये येतोय फलंदाज जीवन बाबरे. ज्यांना टेंबिवली गावामध्ये खऱ्या अर्थाने छोटा पाकिट बडा धमाका असं देखील म्हटलं जातं. आणि या फटक्यासोबत मॅच फिनिश सेमी फायनलचा तिकीट इथनं बुक केलाय टीम रुपाली ट्रान्सपोर्ट्सने. सो मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स टीम रुपाली ट्रान्सपोर्ट अँड हार्ड लक आदित्य भोईर, हार्ड लक मंगेश गोरसेकर अँड हार्ड लक ऑल MH स्पोर्ट्स टीम. मग एक 10 मिनिटाचा ब्रेक आहे, त्यानंतर आपण सेमीफायनल 1ला सुरुवात करणार आहोत. प्रतीक पाटील आपण संपर्क साधायचा. प्रतीक पाटील आपण संपर्क साधा. मॅन ऑफ द मॅच, या मॅचचा हिरो मैदानाच्या आतमध्ये आला अक्षरशः